जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं वितरण। ताई जी आर आला का, जी आर आला का? आता कालच जी आर आला, मी काल व्हिडिओ पण शेअर केला। काल किती तारीख होती? तर काल होती आपली 12 ऑगस्ट 2026 बरोबर। तर रात्री आपल्याला हा जी आर आला। तुम्हाला माहितीये का रात्री जी आर तर लवकर आला होता, पण काय झालं माझ्या चॅनलवर, माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओच शेअर होत नव्हता। कशामुळे होत नव्हता मला माहित नाही। खूप वेळ गेला, जवळपास 2 तास लागले मला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेअर करायला। त्याच्यामुळे माझा व्हिडिओ खूप उशिरा आला आणि तुम्हाला समजलं नाही की वितरणाचा जी आर आलाय। म्हणून मी आज व्हिडिओ हा परत तुम्हाला शेअर करत आहे की आपल्या वितरणाचा जी आर आलेला आहे। काल 12 ऑगस्टला, आज आहे 13 ऑगस्ट, उद्या आहे 14 ऑगस्ट। आता वितरणाचा जी आर आला तर वितरण कधी होणार ताई? आता या पण कमेंट आहेत बरोबर। आता बघा वितरणाचा जी आर काल आलाय म्हणजे, आणि हा जी आर आपल्या सामाजिक व न्याय विभागाचा आलाय आणि हा जी आर फक्त जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाचा आहे। मी तुम्हाला बोलले होते ना की ऑगस्ट महिन्याचं वितरण 99% होणार नाही। मी बोलले होते ना, मी कधीही खात्रीशीरच माहिती देत असते तुम्हाला, म्हणून सांगते आपल्या अकाउंटला, आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा अशाच खात्रीशीर माहितीसाठी। कारण सरकारकडून माहिती येण्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली असते। कारण बघा जी आर येण्याच्या अगोदर सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्याचं वितरण होणं अपेक्षित नाही, फक्त आणि फक्त जुलै महिन्याचाच हप्ता तुम्हाला येईल। आपल्याला 15 तारखेच्या आत हा जी आर येईल आणि 15 तारखेला वितरण होईल असं आपल्याला अपेक्षा आहे। तर त्याच पद्धतीने आता आपला जो जी आर आहे तो आलेला आहे। आता बघा ही डीबीटी लावणं तुमच्या अकाउंटला, डीबीटीच्या अंतर्गत जे आहे ती सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणं आणि त्यानंतर तुम्हाला पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये आहेत ते जमा होणार आहेत। आणि मी अजून एक, मला काल कोणीतरी कमेंट केली होती, ताई तुम्ही आम्हाला नाराज केलं, तुम्ही बोलले होते आम्हाला की आम्हाला वाढवून हप्ता मिळणार आहे। अजिबात नाही। मी काय बोलले होते तुम्हाला, तुम्ही व्हिडिओ नाही बघत, थंबनेल बघता। मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की केंद्र सरकारकडून ही माहिती आलेली आहे की तुमच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे। पण मी कधीही सांगितलेलं नाही की तुम्हाला जुलै महिन्याच्या हप्त्यात वितरणात वाढ होईल, आणि मी अजूनही सांगत नाहीये की ऑगस्ट महिन्याच्या वितरणामध्ये सुद्धा वाढ होईल। मी काय सांगितलंय, माझे वितरणाची जी वाढ आहे ना त्याच्यावर मी परत एकदा व्हिडिओ शेअर करते। तुम्ही माझा व्हिडिओ सविस्तर बघत जा। मी व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुम्हाला दिलेली असते। मी कधी चुकीची माहिती देत नसते, त्यामुळे कोणीही मला चुकीच्या कमेंट करू नका आणि पहिले माझे व्हिडिओ बघत जा। आलं का लक्षात? तर हाच एक सविस्तर मुद्दा आजचा होता की आपल्या वितरणाचा जी आर आलेला आहे। 15 तारखेपर्यंत आपल्याला हे वितरण होणं अपेक्षित आहे दर महिन्याप्रमाणे। पण आता या वेळेस आहे आपली 15 ऑगस्ट आहे सुट्टी, त्यामुळे हे वितरण होतं का ते आपण बघूया। पण आपल्याला 50% तर चान्सेस आहेत की 15लाच वितरण होईल। बाकी जर नाही झालं तर बघू, आणि झालं तरी मी तुम्हाला सगळ्यात अगोदर माहिती देणार आहे। बघा सुट्ट्या 2 आलेल्या आहेत, 15 आणि 16, त्यामुळे इथं थोडंसं जे आहे ते कन्फ्युजन होत आहे। पण नक्कीच जर डीबीटी 15ला लावली तर 15 आणि 16 या दोन्ही तारखेला वितरण होईल। पण जर डीबीटी तुमच्या अकाउंटला जर आता नाही लावली, आता जर वितरण नाही झालं तर मग 16च्या नंतर हे वितरण होणं आपल्याला अपेक्षित आहे। बघू साधारण आपल्याला बघा, आता जी आर आपला काल 12 ऑगस्टला आलाय ना, तर आपल्याला साधारण 18 तारखेपर्यंत हे वितरण पूर्ण होण्याची शक्यता आहे। काय करायचंय, पण 18 ऑगस्ट पर्यंत आपल्याला हे जुलै महिन्याचं वितरण पूर्ण होणं अपेक्षितच आहे। आणि हीच खात्रीशीर माहिती आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे। बाकी या दिवसामध्ये वितरण कधी सुरू होणार ते मी तुम्हाला नक्कीच वितरण सुरू झालं की सांगणार आहे। कारण सगळ्यात अगोदर आपल्याला समजतं की या योजनेच्या अंतर्गत वितरण सुरू झालेलं आहे आणि सगळ्यात अगोदर माझाच व्हिडिओ तुम्हाला नेहमी येत असतो। कालही जी आरचा व्हिडिओ माझा आला असता, पण काय झालं, मी बोलल्याप्रमाणे आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओच जो आहे तो अपलोड होत नव्हता। काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे ते होत नव्हतं। 2 तासानंतर ती प्रक्रिया झाली आणि 2 तासानंतर मी व्हिडिओ शेअर केला। मलाही खूप वाईट वाटलं की माझा व्हिडिओ तुम्हाला उशिरा बघायला मिळाला, पण आता काय करू, तांत्रिक प्रक्रिया असते ती, सगळी टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता तर काय करणार ना, बरोबर ना। तर चला, अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तात्काळ सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। ज्या काही कमेंट असतील त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कमेंट करून सांगा। बाकी ई केवायसी जर होत नसेल तर कोणीही ई केवायसी करायला जाऊ नका, तो विषय सोडून द्या, संपवून टाका तो विषय। विनाकारण टेन्शन कोणीही घेऊ नका, कारण केवायसीची जी माहिती आहे ती सरकारकडून कुठलीही आली नाही। माहितीच्या आधारावर तुम्हाला मी माहिती दिली, कोणी गैरसमज करून घेऊ नका। तुम्हाला असं वाटतं केवायसी होत नाही, ओटीपी येत नाही, तर कोणीही केवायसी करायला त्या व्हिडिओला जाऊ नका, कोणीही केवायसी करायला जाऊ नका।
कोणीही टेन्शन घेऊ नका. मी बघत आहे, प्रयत्न करत आहे केवायसी संदर्भात. जशी माझ्याकडं सरकारकडून माहिती येईल तशी मी तुम्हाला माहिती देणार आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.